हाय फ्रेंड्स, कसे आहात? मी मजेत. तुम्हाला गोष्टी आवडतात ना? म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे श्री बबन शिंदे या शिक्षक लेखकांनी लिहिलेल्या आगळ्या वेगळ्या कथा या पुस्तकातील एक कथा. या पुस्तकात एकूण 10 कथा आहेत आणि आजच्या पुस्तकातील सर्व गोष्टी कथा मला आवडलेल्या आहेत. तुम्हालासुद्धा आवडतील. त्यातली एक कथा तुम्हाला वाचून दाखवते. मी ज्योती कपिले आपल्यासाठी घेऊन आले आहे बालसाहित्यातील दर्जेदार पुस्तकाचे ओळख. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कथा आवडली तर फॉरवर्ड करा. तर ऐकूया, खरंच मी अपंग नाही या कथेचा सारांश. एक छोटी वाडी असते. त्यात नामदेव नावाचा मुलगा राहत असतो. पण तो अपंग असल्याकारणे वाडीतील इतर मुलं कधीच त्याला खेळायला घेत नसत. मुलं खेळताना बघून त्याला खूप आनंद व्हायचा. मुलं खेळताना कधी त्यांचा चेंडू, विटी नामदेवजवळ आली तर ती त्या मुलांना परत करायला टोचायचा. तेव्हा मुलं त्याला ओरडत, चिडवत. याचं त्याला खूप वाईट वाटायचं. एके दिवशी शनिवारची सुट्टी असते. नामदेवचा एक मित्र असतो, आनंद. त्याच्या शेजारीच राहत असतो. आनंद आणि त्याची काही मित्र रानात बोरं गोळा करायला चाललेले असतात. ते बघून नामदेव त्यांना विचारतो की मी येऊ का तुमच्याबरोबर? तर ते म्हणतात की बिलकुल नाही, तुला कोण सांभाळणार? तू तर खायला काळ आणि भुईला पार आहेस. ते ऐकून नामदेवला खूप वाईट वाटतं. ते मुलं रानात बोरं आणायला निघून जातात. तर नामदेव आपल्या झोपडीकडे जायला निघतो. तेवढ्यात आनंदाच्या झोपडीकडे त्याचं लक्ष जातं. तर तिथे अंगणात आनंदाचा लहान भाऊ किसन खाटेवर झोपलेला असतो आणि आनंदाचे आईवडील बाहेर कामाला गेलेले असतात. त्याच्यामुळे खरं तर लहान भावाला सांभाळणं हे आनंदाची जबाबदारी होती. पण तो तर आपल्या मित्रासोबत निघून जातो. नामदेव आपल्या झोपडीच्या बाहेरच बसलेला असतो. तेवढ्यात काय होतं, त्याला झोपडीच्या मागे जे झुडूप असतं तिथं सळसळ सळसळ असा आवाज येतो. तेव्हा नामदेव एक खडा घेतो, पटकन त्या झुडपाकडे मारतो. पण परत आवाज आल्यावर त्याच्या लक्षात येतं की तिकडे कुठलं तरी जंगली जनावर असणार. म्हणून तो आपल्या झोपडीत जाणार. तेवढ्यात त्याचं लक्ष शेजारच्या खाटेवर झोपलेल्या किसनाकडे जातं. किसना शांत झोपलेला असतो. नामदेवला लक्षात येतं की तो लहान आहे आणि झोपलेला आहे, त्यामुळे उठवलं तरी तो पळू शकणार नाही. तेवढ्यात त्याला एक सगुणा नावाची मुलगी दिसते. तो म्हणतो, सगुणा, आपण किसनला उठवून आणूया. झोपडीच्या मागे जंगली जनावर असावं. तर ती घाबरून म्हणते, नाही बा, मी जाते, तू पण पळ. आणि आनंद तर तुला नेहमी त्रास देत असतो, तर तू कशाला त्याच्या भावाला वाचवतो? नामदेव म्हणतो, आनंदने मला चिडवलं तर चिडवते, पण मी किसनला एकटं सोडून पळू शकत नाही. पण घाबरलेली सगुणा तिकडून पळून जाते. पण मग नामदेव त्याच्या खाटीची दोरी काढतो, त्याचा फास बनवतो आणि किसनच्या झाडाखाली झोपलेला असतो त्या झाडावर मोठ्या मुश्किलीने चढतो. तेवढ्यात त्याला लांडगा येताना दिसतो. मग तो सावध होऊन लांडग्याच्या दिशेने तो फास फेकतो. त्या फासात बरोबर लांडग्याचे पुढचे पाय अडकतात आणि लांडगा झाडाला लोंबकळायला लागतो. आणि मग नामदेव मोठ्याने ओरडायला लागतो, वाचवा वाचवा. आणि मग काय, तो आवाज ऐकून जवळपासच्या शिवारात काम करणारे लोक धावत येतात आणि नामदेवने पकडलेला लांडगा बघून आश्चर्यचकित होतात. त्या लांडग्याने आत्तापर्यंत त्या गावातल्या बऱ्याच शेळ्या, बकऱ्या लंपास केलेल्या असतात आणि आज तर एका अपंग मुलाने त्या लांडग्याला पकडून दिलेलं असतं. सगळेजण त्याची वाहवा करायला लागतात आणि म्हणतात, अरे, धडधाकट माणसाला जमणार नाही ते काम तू तुझ्या बुद्धीने केलं. खरंच तू किती हुशार आहेस. आणि मग तेवढ्यात आनंद पण तिकडे येतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की नामदेवने तर आपल्या भावाला वाचवलं आहे. मग तो नामदेवची क्षमा मागतो. मला माफ कर नामदेव, तुला मी अपंग म्हणून चिडवत होतो आणि तुझ्याबरोबर खेळत पण नव्हतो. पण खरं तर तू किती मोठा पराक्रम केला, माझ्या भावाचा जीव वाचवला. मला माफ कर नामदेव, मला माफ कर.
तेव्हा नामदेव त्याला माफ करतो. सगळे लोक म्हणतात, आता या लांडग्याला आपण मारून टाकूया. पण नामदेव म्हणतो, नाही, आधीच जंगलात प्राणी कमी झालेत, त्यापेक्षा आपण वन खात्याला बोलूया, मग हा लांडगा त्याच्या हवाली करूया. मग वनाधिकारी येतात, म्हणजे फॉरेस्ट ऑफिसर येतात आणि नामदेवचे कौतुक करतात. म्हणतात की नामदेवला कोण अपंग बनेल, याने तर हिमतीने हुशारीने लांडगा पकडला. आणि मग नामदेवालाही स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होते आणि तो म्हणतो, खरंच मी अपंग नाही. मित्रांनो, अचानक आलेल्या संकटाला हिमतीने सामोरं जाणं खूप महत्त्वाचं असतं आणि उगीचच कोणाचीही टर उडवणं अगदीच वाईट असतं. पण पुस्तक वाचणारी मुलं समंजस असतात हे मला माहिती आहे. तर जरूर हे पुस्तक मिळवून वाचा, त्यातल्या इतर कथाही वाचा आणि समृद्ध व्हा. आशा करते आपल्याला हा पुस्तकाचा परिचय, या पुस्तकातली कथा आवडली असेल. आपल्याला जर ही कथा, हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया एका नवीन पुस्तकासह. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि वाचत राहा. थँक्यू.